महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मराठवाडा आणि विशेष करून छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित मराठवाडा भूषण पुरस्कारासाठी मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे सन्माननीय लाडके पालकमंत्री श्री संजय भाऊ शिरसाट साहेब आणि मंचावर उपस्थित या संस्थेच्या संस्थापक अजून एक संजय जी आणि संजय घोकरे साहेब आणि खूप वर्षानंतर पुनश्च सरांना भेटतोय. 2010 मध्ये ज्यावेळेला सन्मान्य राज ठाकरे साहेब आणि आपण आलं होतं आणि त्यावेळेला मी स्वागतसाठी उभा होतो आणि त्यावेळेला राज ठाकरे साहेबांनी सांगितलं की तुझे नाव श्रीकांत आणि लवकर मराठी शिक. आणि आज असे बाला नांदगावकर साहेब आणि यांच्यावर उपस्थित या संस्थेचे अध्यक्ष श्री सोमानीजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आज विशेष करून माझा मराठवाड्याचे सर्व रत्नांचा या ठिकाणी सत्कार होतो. आणि बरेच लोकांना मी पर्सनली पण ओळखतो कारण माझं प्रशासकीय आयुष्य पूर्ण मराठवाड्यामध्येच गेलेलं आहे. श्री दत्ताभाऊ पात्रीकर पासून आणि श्री गोरे असेल, सचिनजी मुळे असतील आणि आज एवढं पुरस्कार विजेत्यांना तर एवढं तरी सांगू इच्छितो की मराठवाडा भूषण पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने दिल्यानंतर नक्कीच प्रमोशन होतो हे मला कळालं. कारण गेल्या वर्षी मला ते पुरस्कार दिला आणि यावर्षी मी डिव्हिजनल कमिशनर झालो आणि ज्यांना त्यांचं प्रमोशन वाटत असेल तर ते लवकर मिळून जातील कारण हा पुरस्कार सर्व पत्रकारांनी मिळून केलेला सन्मान आहे.